नमस्कार, माझ्या हेल्थ मंत्राजी सोना चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतो आहोत कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते। विदर्भात कोथिंबीर वडी म्हणजे सांबर वडी बनवली जाते, तर आपल्या या पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे नगर साइडला कोथिंबीर वडी बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे। याच्यामध्ये बाजरीचं पीठ सुद्धा थोडंसं घातलं जातं आणि ही रेसिपी खूप टेस्टी आहे, हेल्दी आहे, पौष्टिक आहे, बनवायला सोपी आहे। परंतु ही रेसिपी बनवताना मीठ घालताना थोडं कमीच प्रमाण घालावं आणि मग ते मिक्स केल्यानंतर सगळं प्रमाण मग थोडी टेस्ट करून मग मीठ घालावं, म्हणजे मीठ जास्त होण्याची शक्यता नसते। मीठ अगदी प्रमाणात असेल तरच ही कोथिंबीर वडी छान लागते। पण कोथिंबीर वडीमध्ये मीठ जर जास्त झालं तर कोथिंबीर वडी खाण्याच्या लायकीची राहत नाही आणि कमी मीठ झालं तरीही चांगली राहत नाही। म्हणून अगदी प्रमाणबद्ध कोथिंबीरीची वडीमध्ये मीठ असावं। चला तर मग याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। कोथिंबीर वडी तयार आहे, बघू शकता। खूपच टेस्टी झाली आहे कोथिंबीर वडी। स्टार्ट। वाह, कोथिंबीर वडी छान झाली। इथे 2 कोथिंबीरीच्या जुड्या स्वच्छ निवडून आणि पाण्याने धुवून घेतल्या आहे। आता याला मी बारीक कापून घेते आहे। 35 हिरव्या मिरच्या आणि 3 लसूण गड्डा बारीक मिक्सरमध्ये केलेला आहे। मीठ आहे, लाल मिरची पावडर, हिंग, गव्हाचं पीठ 1 चमचा आणि 2 चमचे बाजरीचं पीठ। त्याचबरोबर चवीला लागेल त्या पद्धतीने बेसन घेणार आहे। 2 बाउल मी बेसन घेतलेलं आहे। जास्तसुद्धा लागू शकतं किंवा थोडं कमीही लागू शकतं। इथं कोथिंबीर मी निवडून बारीक करून घेतलेली आहे, स्वच्छ निवडून आणि मग नंतर बारीक कापलेली आहे। त्याच्यात टाकलं आहे 1 टेबलस्पून मीठ। त्यानंतर हा खरडा टाकलेला आहे लसूण आणि हिरवी मिरचीचा। त्यानंतर टाकते आहे लाल मिरची पावडर, हे ऑप्शनल आहे, नको असेल तर नाही टाकलं तरी चालेल। आणि हिंग टाकला आहे पिंचभर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि आहे गव्हाचं पीठ आहे 1 चमचा आणि 2 चमचे आहे बाजरीचं पीठ। हे बाजरीचं पीठ ऑप्शनल आहे, टाकलं तर टेस्ट छान येते। त्याचबरोबर आता हे मी मिक्स करून घेते आणि बाजरीचं गव्हाचं पीठ टाकण्याचं कारण हेच आहे की बाइंडिंग पण चांगलं होतं। फक्त बेसन घातलं तर आपली वडी छान व्यवस्थित मिळून येत नाही। आता मी याच्यामध्ये 1-1.5 वाटी बेसन घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। पाहिजेच तर जर वाटलं तर अजून बेसन आपण घालू शकतो। आता हे मी 1.25 वाटी घातलेलं आहे। याला व्यवस्थित फिरून घेऊ। वेळ असेल तर झाकून ठेवायचं आहे 10-15 मिनटं, म्हणजे हे छान मिक्स होतं आणि थोडं याला पाणी सुटतं। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही तसंही भिजवू शकता। आता याला मी 10-15 मिनटं झाकून ठेवते आहे। म्हणजे हे छान मिक्स होऊन जातं। आता याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे। आता आपण याला मिक्स करून घेऊयात। तुम्ही जर अर्धा-1 तास जर असं ठेवलं तर याच्यात पाणी टाकायची गरज पडत नाही। याला खूप पाणी सुटतं आणि मग हे छान मिक्स होतं। पण मी आता याला थोडं पहिले मिक्स करून घेते, एकजीव करून घेते सगळं आणि त्यानंतर यात थोडंसं पाणी घालून याचं मी बॅटर तयार असं मळून घेते व्यवस्थित कोथिंबीरीच्या पिठासारखं। आता बघा हे मी व्यवस्थित मिक्स करते आहे। आता हे बेसन उरलेलं हे पण घालून टाकते आहे। थोडंसं पाणी टाकलं आहे। आता व्यवस्थित मिक्स होईल हे। याचा गोळा तयार करून घेऊया आपण। हे बघा छान गोळा तयार झाला आहे। बघितलं ना, दिसताना किती दिसत होती कोथिंबीर आणि त्यानंतर बघ किती कमी हे पीठ तयार होतं। त्याच्यात बेसन घालून कोथिंबीर, बेसन, गव्हाचं पीठ थोडंसं 1 चमचा आणि 2 चमचे बाजरीचं पीठ। बाजरीचं पीठ ऑप्शनल आहे, पण टाकलं तर टेस्ट पण छान येते। आता बघा याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे आणि या चाळणीला मी तेल लावून व्यवस्थित याला लावून घेते। चाळणीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे खाली आपली कोथिंबीर वडी जे आपण वाफवायला ठेवूया ना ती चिटकणार नाही। आता हे कोथिंबीर वडीचं बॅटर तयार झालं आहे। आता याचे गोळे करूया, असे रोल करूया जाड हे थोडंसं पतलं झालं आहे त्याच्यामुळे ना थोडासा शेप बिघडतो।
आता गोळे करून आपण वाफायला ठेवूयात. याचे 3 गोळे तयार होत आहेत. रोल केले आहे 3 आणि मी हे आता वाफायला ठेवू. इकडे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. कढई घेऊ शकता, पातेलं घेऊ शकता किंवा स्टीमर असेल तर स्टीमरही चालेल. पाणी गरम झालं आहे. आता ही चाळणी याच्यावर ठेवूया आपण या कढईवर आणि वरून एक झाकण ठेवूया. आता ही प्लेट ठेवली आहे, पण याला जरा खाली कोथिंबीर वडी चिटकायची मला शक्यता वाटते. त्यामुळे मी ताट ठेवते एक वरती आणि एक 5 मिनिटवर मोठ्या वेगवर याला आपण स्टीम होऊ देऊ. त्यानंतर लहान वेगवर 5 मिनिटं होऊ देऊ आणि मग चेक करूया. आता बघू शकता 5 मिनिटं मी मोठ्या वेगवर ठेवलेलं आहे. 5 मिनिटानंतर लहान वेगवर ठेवणार. बघू शकता हे 5 मिनिट झालेले आहे. आता लहान वेग केला आहे थोडा आणि याला 5 मिनिट असंच होऊ देऊ. त्यानंतर 10 मिनिटं आपण याला बंद करून 10 मिनिटं असंच ठेवू देऊ. मग ते वाफेवर छान होतात. आता आपण चेक करूया. आपण चाकूला थोडं तेल लावून घेतलं आहे आणि चाकू याच्यामध्ये टाकल्यानंतर याला लागत नाही. याचा अर्थ असा आहे की वडी शिजलेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये या वडीला काढून घेतलं आहे आणि याच्या थंड झाल्यावर वड्या पाडूया. अर्थातच हे थंड झालं होतं त्यानंतरच मी इकडे शिफ्ट केलं आहे एका प्लेटमध्ये. आता याच्या आपण अशा जाडसर किंवा पातळ तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने वड्या करून घेऊयात. याच्या मी छान वड्या तयार करून घेतल्या आहेत. आता आपण याला तेल तापवायला ठेवलं आहे पॅनमध्ये. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने शालो फ्राय करा किंवा फ्राय करा. मी हे तेल थोडं जास्त घातलं आहे. शालो फ्रायपेक्षा थोडं जास्त घातलं आहे. आपण आता याला तळून घेऊया. तेल तापत आलं आहे. आता एक एक वडी आपण टाकून घेऊया. ह्या वड्या करताना तुम्ही याच्यामध्ये पीठ भिजवताना तीळ टाकू शकता किंवा या प्रोसेसला पण मी शेवटी तीळ घालणार आहे. आता आपण छान दोन्ही साईडनी शालो फ्राय करून घेऊ आणि थोडे तीळ याच्यामध्ये आपण घालूया. व्यवस्थित आपण एक मीडियम वेगवर याला एका साईडने होऊ देऊ. नंतर दुसऱ्या साईडने पण याला आपण फ्राय करून घेऊ किंवा स्टीम करून आपलं शालो फ्राय करून घेऊ. एका साईडने झाले आहे त्या. आता मी याला व्यवस्थित परतून घेते. घरी केलेल्या या कोथिंबीर वड्या खूपच रुचकर टेस्टी लागतात आणि बनवायला खूपच सोपे आहेत. सीझनमध्ये जेव्हा कोथिंबीर असते ना त्यावेळेला खूप छान या बनवणं होतात आणि खायला पण छान लागतात. पण याच्यात त्या तिखट हिरवी मिरची थोडी जास्तच पाहिजे तर ती छान लागते. बघू शकता आता मी सगळं व्यवस्थित फिरून घेते. हे बघा आता ही आपली कोथिंबीर वडी रेडीच झालेली आहे. जवळपास होत आली आहे. आता मी याच्यावर थोडे तीळ पेरते आहे. सुरुवातीला तेलामध्ये मी तीळ का नाही घातले तर ते जळण्याची शक्यता असते. वरून मी तीळ टाकते आणि 2-3 मिनटं याला असंच होऊ देते. इकडे आपली कोथिंबीर वडी तयार झाली आहे. बाकीच्या पण मी अशा शालो फ्राय करून घेते. तयार आहे कोथिंबीर वडी. अर्थातच रेसिपी बघून झाली की करून बघायची आहे. केल्यानंतर आवडली तर कमेंटद्वारे मला नक्की कळवायचं आहे आणि रेसिपी आवडली तर लाईक सुद्धा द्यायचं आहे, शेअर देखील करायची आहे आणि चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे. परत भेटूच अशा छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. बाय.